सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3 मधून भाजपचे 4ही उमेदवार पॅनल टू पॅनल निवडून आले। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत काही प्रभागांमध्ये अटीतटीचे सामने पाहायला मिळाले, तर काही प्रभागांमध्ये उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला। भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रणजिता चाकोते यांनी दणदणीत विजय मिळवला। रणजिता चाकोते यांना 15,242 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या रमाबाई पांडगळे यांना 3,561 मतं मिळाली। त्यामुळे रणजिता चाकोते यांनी 11,684 मतांच्या फरकानं मोठा विजय नोंदवला। दरम्यान सोलापुरातील काही प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती रंगल्या। प्रभाग क्रमांक 3D मध्ये भाजपचे उमेदवार संजय कोळी आणि शिवसेनेचे उमेदवार सुरेश पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली। संजय कोळी यांना 8,050 तर सुरेश पाटील यांना 8,031 मतं मिळाली। अखेर अवघ्या 19 मतांच्या फरकानं संजय कोळी यांनी विजय मिळवला। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक 3 मध्ये चांगल्या पद्धतीनं लढत झालेली आहे, परंतु धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याने या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून त्यांना मतं किती पडले तुम्हाला माहीत आहे। आमचे उमेदवार गरीब होते आणि मी लंगडं होतो, तरीही त्या ठिकाणी 17 ते 18 मतांना पराभव झालेला आहे। त्यांचा पराभव त्यांचे आमदार खासदार त्यांचा सत्ता वरपासून खालपर्यंत असल्याने या थोड्या मतांना आमचं सर्वांचं पराभूत झाला आहे। मी तक्रार केलेला आहे। तक्रार करत असताना साहेब म्हणले की बाबा EVM मशीनमधलं जे काही रेकॉर्डिंग करायचं आहे ते करता येत नाही, पोस्टल मतं फक्त 6च आहेत, त्यामध्ये तुम्ही करू शकता। परंतु मान्य करायचं, मतदार राजाने आमच्यावर भरपूर प्रेम केलं आहे, आम्हाला मतं घातलेलं आहे, आम्ही असं म्हणणार नाही। त्यांच्या धनमुळं आमचं पराभूत झालं आहे, त्यांच्या देशात आणि राज्यात सत्ता असल्यामुळं आम्ही थोडक्यात गेलो। यापुढं असंच लढत देऊन गेल्या अनेक वर्षापासून ज्याची मक्तेदारी म्हणत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यावर जे दबाव गट निर्माण करत होते, त्या दबाव गटाला आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी मुक्त झालेले आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचा अनेक वर्षापासून त्या प्रभागामध्ये काम करत होतो, परंतु प्रत्येक वेळी पार्टीच्या विरोधात काम करून पार्टीला कमजोर करण्याचं काम ह्या ठिकाणी झालेलं आहे। म्हणून आज सगळ्या मतदारांचा या ठिकाणी आभार मानणार आहे। आज मतदारांनी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवाराला ह्या ठिकाणी निवडून दिलेले आहे। 9के-2 असताना राजकुमार पाटील गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते, त्याचं फळ आज भारतीय जनता पार्टीने भोगत आहे। शहर उत्तरचे माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली आणि तसेच विशेष करून ह्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्हाला चौकशी करत होते की त्यांचं नेतृत्वाखाली ही निवडणूक झालेली आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष रोहिणताई तडवळकर आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीचे 3 नंबरमधले सगळे पदाधिकारी या ठिकाणी काम केलेलं आहे, यामुळे आजचा विजय झालेला आहे।